श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, संस्कृत ही एक सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाते. संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी संस्कृत दिवस साजरा केला जातो. भारतातल्या प्राचीन साहित्याचा महान ठेवा जपणारी ही भाषा एकेकाळी भारतीयांची व्यावहारिक भाषा म्हणून ओळखली जात असे. संस्कृत भाषा आपल्या संस्कृतीचा एक भाग असल्यानं तिची जपणूक करणं आपलं कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर संस्कृत भाषेचं महत्त्व आणि सध्याच्या काळात या भाषेची असलेली गरज याविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेणार आहोत. श्रोतेहो, संस्कृतेन पाठनम संस्कृताय जीवनम, संस्कृतेन पाठनम संस्कृताय अर्पणम. संस्कृत भाषेचं महत्त्व विशद करणारा हा श्लोक आपल्याला जीवन जगताना संस्कृत भाषेची नक्कीच गरज आहे याची जाणीव करून देतो. संस्कृत दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा संदेशामध्ये संस्कृत भाषेची आवड जोपासणाऱ्या सर्वांचं त्यांनी कौतुक केलं आहे. कारण त्यांनी म्हटलंय की भारताचं संस्कृतशी विशेष नातं आहे. श्रोतेहो, प्राचीन काळापासून संस्कृत भाषा ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी यासारख्या विद्यापीठांमध्ये अनेक शास्त्र आणि विद्या याचं अध्ययन संस्कृत भाषेत करत असल्याचा उल्लेख आहे. एकूणच संस्कृत भाषेचा गौरवशाली इतिहास पाहता या भाषेचं वैभव आणि संस्कृत दिनाचं महत्त्व याविषयी अधिक माहिती देत आहेत संस्कृत भाषेच्या अभ्यासक वीणा गोडबोले. संस्कृत भाषेचा दिनही साजरा होणं अत्यंत गरजेचं होतं. त्या शासनाने तो सुरुवात केली याचा मला खूप आनंद होतो. आणि संस्कृत भाषेचं महत्व हे सगळ्यांसाठी आबालवृद्धांपर्यंत सर्वांसाठी अतिशय महत्वाचं असल्यामुळे हा दिवस साजरा करताना माणसं मोठ्या उत्साहाने संस्कृत बद्दल, संस्कृत विषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात. ही आशादायक गोष्ट आहे. संस्कृतमध्ये वाङ्मय निर्माण होणं आजच्या काळाला अनुसरून, कारण आपल्याकडे पूर्वींचं वाङ्मय भरपूर आहे, पण ती भाषा आणि आजची संस्कृत भाषा ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. म्हणून आजच्या संस्कृत भाषेत आणि ते सुद्धा लहान वयापासून मुलांना ते म्हणावंसं वाटेल किंवा त्याची माहिती घ्यावीशी वाटेल ह्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. ह्याबद्दल एक उदाहरण देऊ इच्छिते की आम्ही नुकतेच ऋषिकेशला गेलो होतो आणि तिथे उत्तराखंडमध्ये पहिलीपासून संस्कृत त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि तिथे एक 5-6 वर्षाचा मुलगा पहिलीतला माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला, आप संस्कृत शिकाते हो? तर म्हटलं हो. याला कसं कळलं? कोणीतरी सांगितलं बहुतेक. तर तो म्हणाला, आमच्याकडे शाळेत आम्हाला संस्कृत आहे. तर मी म्हटलं, तो कितवीत आहेस? तर तो म्हणाला, मी पहिलीत आहे. म्हटलं, अरे अच्छा, मग तुला कुठलं संस्कृत आहे? काय शिकवतात? त्याने मला त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव हे संपूर्ण म्हणून दाखवलं आणि मला म्हणाला, अहो ही गणेशाची प्रार्थना आहे. म्हटलं, अरे वा, म्हणजे आम्ही जी महाराष्ट्रात प्रार्थना म्हणतोय ती उत्तराखंडमध्ये सुद्धा त्या मुलाला येतेय. म्हणजे संपूर्ण देशाची एकात्मता संस्कृतमुळे कशी साधली जाते ते बघा. मुलांमध्ये संस्कृत रुजावी या दृष्टीने त्यांना प्रयत्न करणं का आवश्यक वाटतंय हे सगळं ते माझ्याशी बोलतात. आणि त्याचा मला खरोखर आनंद होतो की एक छोटंसं बी लावलं तर त्याचा खूप मोठा वृक्ष होऊ शकतो आणि संस्कृत घराघरात पोचू शकते ह्याची मला खात्री पटलेली आहे. त्यामुळे वागायचं कसं कुठच्याही परिस्थितीत सौजन्य न सोडता आपला मुद्दा ठामपणे मांडण्यासाठी संस्कृत इतकी मदत दुसरा कुठलाही विषय करत नाही असं मला वाटतं. आणि सौजन्य हे अतिशय महत्वाचं आहे, कारण तुम्ही त्याने जग जिंकू शकता. तुम्ही जर भांडण करून नाही आमचीच भाषा श्रेष्ठ होती, किती छान आहे माहितीये का वगैरे असं जर बोललात तर लोक तुम्हाला धुडकावून लावतील. किती कठीण आहे, अरे बापरे काय सारखं पाठांतर करावं लागतं, असली कसली तुमची ही भाषा असं म्हणून आपल्याला उडवून लावतील लोक. पण तसं न करता पहा बरं, आता तुम्ही जर रोज ते गाणं म्हणता ना, झुकू 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 आगीन गाडी धुरांच्या रेघा हवेत काढी. तुम्हाला माहितीये का ही मुलं आमची जी आहेत शिकतायत आमच्याकडे, ती किती छान हे गाणं संस्कृतमध्ये म्हणतात. ते झुकू 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 अग्निशकटिका
धूम्रशला का गगने लिखिता. याने काय होतं माहितीये का, की त्या संस्कृत मधले शब्द आणि आपल्या मराठीतले शब्द हे सारखेच आहेत आणि आपल्याला ते सहज बोलता येतात, ह्याचा त्यांना खूप आनंद होतो. आणि पुन्हा संगीताची गोडी लागते, इतर विषय. त्यामुळे संस्कृत हा सगळ्या जगात जाण्याचा एक मोठा पासपोर्ट आहे असं समजा, की जिथे तुम्हाला अतिशय मानाने वागवलं जातं. आणि त्या लोकांना संस्कृत बद्दल अतिशय उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्याचं एक कारण असं की संगणकासाठी सर्वात उपयुक्त भाषा ही संस्कृत आहे असं आता जगजाहीर झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना त्या भाषेबद्दल जास्ती कुतूहल वाटतं. कारण आताचं युग हे संगणक युग आहे. त्याला सुद्धा सगळ्यात उत्तम भाषा संस्कृत म्हणजे ही भाषा आहे तरी काय, अशा उत्सुकतेपोटी ते त्याचा अभ्यास करायला जातात. आणि मग त्या भाषेतलं पुरातन ज्ञान जे काही आहे, पंडित वेलणकर त्यांनी प्राचीन भारतीय भौतिक विज्ञान म्हणून एक पुस्तक मराठीत लिहिलं होतं. त्याचं आता इंग्लिश मध्ये भाषांतर झालेलं आहे आणि ते आता प्रसिद्ध होईलच. तर अशी काही तुमच्याकडे पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत का की जी आम्हाला तुमच्या शास्त्राबद्दल इंग्लिशमधनं माहिती सांगतील? असं मला परदेशात अनेक वेळा विचारलं गेलं. ज्या ज्या देशात मी गेले तिथे तिथे त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे प्राचीन काळी ज्ञान फार प्रगत अवस्थेत होतं आणि सगळ्या शास्त्रांमध्ये तुमची खूप प्रगती झालेली होती. तुम्ही लोकांना जसं संस्कृत हवंय त्या पद्धतीने जर संस्कृत लिहायचा प्रयत्न केलात, मी आता सांगितलं तसं की जोडाक्षर नको, संधी नको, समास नको, सोपी वाक्य करा. सोपी वाक्य करणं हे खरंच शक्य आहे. आणि त्याप्रमाणे ती जर तशी पुस्तकं लिहिली गेली तर प्रत्येक मुलाच्या हातात ते संस्कृतचं पुस्तक दिसेल, याबद्दल माझ्या मनात शंका अजिबात नाहीये. श्रोते हो, संस्कृत ही केवळ भाषा नसून ती संस्कृती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेक महान ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिण्यात आले आहेत. सध्याच्या युगात संगणकीय भाषा म्हणून या भाषेला मान्यता देखील मिळाली. संस्कृत भाषा शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेची गोडी निर्माण व्हावी यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न व्हायला हवेत याविषयी अधिक माहिती देत आहेत संस्कृत भारती या संघटनेचे कोकण प्रांत सचिव नीरज वामन दांडेकर. भारत सरकारच्या वतीने श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन म्हणून घोषित करण्यात आलं आणि तेव्हापासून हा दिवस संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृत भाषा ही जगातल्या अतिप्राचीन अशा भाषांपैकी एक भाषा आहे. त्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो की ती प्राचीन तर आहेच, पण नित्य नूतन अशी ही भाषा आहे. कोणत्याही भाषेचं श्रेष्ठत्व हे त्या भाषेतल्या शब्द सामर्थ्यावरती अवलंबून असतं. संस्कृत भाषेमध्ये सुमारे 3,500च्या आसपास धातू आहेत. धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. या धातूंपासून आपण अनेक शब्द तयार करू शकतो. या व्यतिरिक्त उपसर्ग ही एक संकल्पना संस्कृतात आहे. त्यामुळे प्रत्येक धातूला उपसर्ग जोडल्यानंतर त्याचे विविध अर्थ होतात. थोडक्यात संस्कृत भाषेचं शब्द निर्मितीचं सामर्थ्य हे विलक्षण आहे. याचबरोबर भाषेचे ज्याला आपण दागिने म्हणू शकतो, अलंकार, ते म्हणजे समास, वृत्त किंवा प्राचीन भाषेतल्या बाबतीत छंद आणि अलंकार. या बाबतीतही संस्कृत भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. अगदी वैदिक वाङ्मयापासून या छंदांमध्ये रचना केलेली आपल्याला दिसते. आधुनिक काव्यामध्येही अलंकार, समास यांचा भरपूर प्रमाणात वापर आपल्याला केलेला दिसतो, ज्यामुळे भाषेच्या सौंदर्यात खूपच भर पडते. वाल्मिकी महर्षींचं रामायण आणि व्यास महर्षींचं महाभारत हे दोन वैश्विक स्तरावर मार्गदर्शक ठरणारे ग्रंथ हे संस्कृतातच आहेत. अर्थातच जगाला मानवतेचा उपदेश करणारी भगवद्गीता ही या महाभारताचाच एक भाग आहे. या व्यतिरिक्त उपनिषद, पुराण, त्या व्यतिरिक्त विविध विज्ञान विषयक ग्रंथ यांचा सुद्धा लेखन हे संस्कृतमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. कालानुरूप त्या त्या काळामध्ये बदलणाऱ्या शब्दांची निर्मिती करण्याचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये आहे. उदाहरणार्थ, आधुनिक काळामध्ये जे नवनवीन शोध लागतात त्यांची परिभाषा तयार होते आणि ही परिभाषा मुख्यतः इंग्रजीत असते. या शब्दांना भारतीय भाषांमध्ये प्रतिशब्द
तयार करताना संस्कृतचाच आधार घ्यावा लागतो आणि हे वैशिष्ट्य आहे की संस्कृतमध्ये आपण असे शब्द तयार करू शकतो. त्यामुळे संस्कृत भाषेच्या सौंदर्याचा विचार करताना हे एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. अगदी संस्कृतच्या वाङ्मयामध्ये सुद्धा खूप मोठं वैविध्य आपल्याला दिसतं. अभिजात संस्कृत वाङ्मय हे इतर कोणत्याही भाषेपेक्षा खूप विपुल प्रमाणात लिहिलं गेलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. शालेय शिक्षणामध्ये आपल्याला जर संस्कृतचा अंतर्भाव प्राथमिक विभागापासून करता आला तर संस्कृतच्या प्रचार प्रसारासाठी, संस्कृतचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी घडवण्यासाठी आणि पुढे संशोधन होण्यासाठी हे फारच उपकारक ठरेल. विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याला अनुलक्षून आताच्या काळामध्ये अभ्यासक्रम तयार करताना इयत्ता 3री पासून जर संस्कृतचा अंतर्भाव केला तर निश्चितच त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसेल. मुख्यतः छोट्या गटामध्ये चित्र, गाणी, कथा, खेळ अशा माध्यमातून संस्कृतचं अध्यापन सुरू करता येईल. या संदर्भामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की एक चांगला बदल अभ्यासक्रमामध्ये गेल्या काही वर्षामध्ये घडवून आणला गेलेला आहे. तो म्हणजे संस्कृतचं अध्यापन हे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या माध्यमातून केलं जात असे ते आता महाराष्ट्रात राज्याच्या अभ्यासक्रमात सुद्धा हे संस्कृत विषयाचं अध्यापन संस्कृत माध्यमातून होतं. अर्थात विद्यालयीन स्तरावर हे घडलंय, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाविद्यालय आणि विश्वविद्यालय स्तरावरही संस्कृतचं अध्यापनाचं माध्यम आणि उत्तरलेखनाचं माध्यम हे संस्कृत जर करता आलं तर निश्चितपणे संस्कृतसाठी तो एक चांगला निर्णय असेल. त्याचबरोबर काही उच्च शिक्षण संस्था, व्यवस्थापन विषयक अध्यापन करणाऱ्या संस्था म्हणजे IIT, IIM सारख्या संस्था इत्यादी ठिकाणी सुद्धा संस्कृतचं अध्यापन होणं हे फार आवश्यक आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की देशातल्या काही ठळक IIT आणि IIM संस्थांमध्ये संस्कृत विभाग हा हळूहळू सुरू झालेला आहे. संस्कृतचं अध्यापन या संस्थांमधून होत आहे. याचा संस्कृतच्या भवितव्यासाठी आणि एकूणच देशाच्या आणि जगाच्याही भवितव्यासाठी खूप मोठा लाभ होणार आहे. कारण त्या शाखांमध्ये, त्या विज्ञानामध्ये लिहिले गेलेले जे संस्कृतातले ग्रंथ आहेत त्यांचं आपण इंग्रजीत ज्याला डिकोडिंग म्हणतो ते करण्यासाठी, त्यांचं अधिक सखोल अध्ययन आणि संशोधन होण्यासाठी भविष्यामध्ये संस्कृत आणि इतर विज्ञानातल्या शाखा यांच्यामध्ये तौलनिक अभ्यास, ज्याला आपण आंतरशाखीय अभ्यास म्हणतो, याची खूप गरज आहे. तर अशा प्रकारचं संशोधन आणि भाषांतर, अनुवाद म्हणजे भारतीय भाषांचा संस्कृतात आणि संस्कृतचा भारतीय भाषांमध्ये, अगदी विदेशी भाषांमध्येही अनुवाद होणं हे फार आवश्यक आहे. आणि भारत सरकारने या बाबतीत एक चांगला पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही संशोधन आणि भाषांतर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे त्याच्याबद्दलची जागृती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. श्रोतेहो, संस्कृत भाषेच्या वैभवशाली इतिहासाची माहिती आणि या भाषेचं महत्त्व येणाऱ्या पिढीला पटवून देणं आणि या भाषेविषयी गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांची देखील आहे. चला तर मग येणाऱ्या पिढीमध्ये संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. कारण संस्कृत भाषा ही जिभेला आणि जीवनाला वळण लावणारी भाषा आहे असं मानलं जातं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, निवेदन राजश्री आगाशे.